गायकाला राजाला विनंती केली की राजे, मी आपल्याच राज्यातला गायक आहे, मला या दरबारामध्ये गायची संधी द्यावी. राजाने गायकाला गायची संधी दिली. गायकाने पहिलं गाणं गायलं, राजाला फार आवडलं. राजाने लगेच गायकाला चांदीची नाणी बक्षीस म्हणून जाहीर केली. गायकाने दुसरं गाणं गायलं. दुसरं गाणं तर राजाला एवढं आवडलं की राजाने लगेच गायकाला सोन्याची नाणी बक्षीस म्हणून जाहीर केली. गायकाने पुन्हा तिसरं गाणं गायलं. राजाला ते गाणंही आवडलं. राजाने आपल्या राज्यातली जमीन गायकाला बक्षीस म्हणून जाहीर केली. गायक गाणं गात गेला, राजा बक्षीस जाहीर करत गेला. शेवटी दरबार उठला. गायक आपल्या घरी गेला आणि आपल्या घरी गेल्यानंतर धर्मपत्नीला म्हणाला की आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये स्वर्ण अक्षरांनी लिहावा असा आहे. बायकोने विचारलं, काय झालं? दरबारातला सगळा वृत्तांत गायकाने आपल्या बायकोला सांगितला. ते ऐकल्यानंतर बायकोनी गायकाला एवढंच विचारलं, अहो, राजाने दिलेले बक्षीस कुठं आहे? गायक म्हणला, राजे पाठवून देणार आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले, 3 महिने गेले. राजाने जाहीर केलेल्या बक्षिसाचा काय पत्ता नव्हता. शेवटी वैतागून गायक पुन्हा राज दरबारात गेला. हात जोडून राजाला म्हणला, राजे, मी तोच गायक, मी गाणं गात गेलो, तुम्ही बक्षिस जाहीर करत गेलात, माझे बक्षिस कुठे आहेत? राजा म्हणला, अरे गायका, ज्या वेळेस तू गाणं गात होतास त्यावेळेस माझ्या कानाला चांगलं वाटत होतं. ज्या वेळेस मी बक्षीस जाहीर करत होतो त्यावेळेस तुझ्या कानाला चांगलं वाटत होतं. इसमें लेन देन की बात कहां से आ गई? आता या अच्छे दिनचा असाच आहे. तुम्ही आठवा आणखी नाही, मोदीची सभा, स्टेजवर यायचे, माईकच्या समोर आले की समोर बसलेल्या समुदायाला म्हणायचे अच्छे दिन. समोर बसलेल्या लोकांच्या कानाला चांगलं वाटायचं आणि समोरच्या लोकांनी आने वाले म्हणलं की मोदी साहेबांच्या कानाला चांगलं वाटायचं. आता मोदी साहेब म्हणतात, इसमें लेन देन की बात कहां से आ गई?